नमस्कार मित्रांनो, तुम्ही कधी लक्षात घेतलंय का, जेव्हा तुम्ही एसी चालू करता तेव्हा तुमची रूम हळूहळू थंड होते, पण रूमच्या बाहेर एसीच्या बाहेरच्या युनिटमध्ये जाऊन बघितलं तर गरम हवा सुटलेली असते. सहसा आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. जर एसी थंडी तयार करत असेल तर बाहेर गरम हवा का येते, हा प्रश्न इथे नैसर्गिकपणे उभा राहतो. एसी आणि फ्रीज दोन्ही पण थंडी तयार करत नाहीत, ते उष्णता एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी हलवतात. हे थोडंसं विचित्र वाटेल, पण यामागचं जर विज्ञान तुम्हाला कळालं तर एसी आणि फ्रीजकडे बघण्याचा तुमचा दृष्टिकोन हा पूर्णपणे बदलून जाईल. उष्णता म्हणजे हा एक एनर्जीचा प्रकार आहे. म्हणजेच ज्या वस्तूमध्ये पार्टिकल जास्त वेगाने हालचाल करतात त्याचं तापमान जास्त वाढतं. म्हणजे बघा, आपण गरम चहा पितो. आपण गरम चहा जर तसाच ठेवला आणि थंड पाणी तसंच उघड्यावरती ठेवलं तर गरम चहा हळूहळू थंड होऊन जाईल आणि थंड पाणी थोडंसं गरम होईल. म्हणजेच उष्णता ही जास्त तापमानाकडून कमी तापमानाकडे प्रवास करते. आणि हे जर आपल्याला उलटं करायचं असेल, म्हणजेच आतली उष्णता बाहेर टाकायची असेल, तर त्यासाठी बाहेरची एनर्जी वापरावी लागते. आणि एसी आणि फ्रीज हे याच कन्सेप्टवरती काम करतात. आता आपण कॉम्प्रेसरकडे वळूया. जर तुम्ही कधी पंपाने सायकलमध्ये हवा भरली असेल तर तुम्हाला जाणवलं असेल की काही काळानंतर तो पंप गरम होतो, कारण आपण हवेमधून त्याला दाब देत असतो आणि त्या कॉम्प्रेशनमुळे त्याची एनर्जी वाढते. एसी आणि फ्रीजमध्ये रेफ्रिजरंट नावाचा फ्लुइड असतो, ज्याला कॉम्प्रेसर दाबतो आणि त्याचं तापमान वाढवतो. आता हा रेफ्रिजरंट कंडेन्सरमध्ये जातो आणि उष्णता बाहेर टाकतो. आणि म्हणूनच तुम्ही एसी युनिटच्या बाहेर उभे असता तेव्हा तिथे तुम्हाला गरम हवा जाणवते. ते याच प्रोसेसमुळे. आपण गरम चहा जसा फुंकून फुंकून पितो, तसंच हा रेफ्रिजरंट नंतर गॅस स्टेटमधून लिक्विडमध्ये कन्वर्ट होतो. यानंतर रेफ्रिजरंट एका एक्सपान्शन वॉलमधून जातो आणि तिथे त्याचं प्रेशर अचानक कमी होतं. आता तुम्ही बॉडी स्प्रे वापरता, बरोबर? बॉडी स्प्रे वापरताना जेव्हा तुम्ही तो स्प्रे करता तेव्हा तो आतला जो फ्लुइड असतो तो एक्सपांड होतो आणि त्याचं तापमान कमी होतं आणि म्हणूनच तुम्हाला तो थंड जाणवतो. हेच प्रिन्सिपल इथे एसी मध्ये वापरलं जातं. आता हा रेफ्रिजरंट आतल्या भागात येतो जिथे तुम्हाला कूलिंग हवी असते, तर तिथील उष्णता तो शोषून घेतो, ॲब्सॉर्ब करून घेतो आणि तुम्हाला थंडावा जाणवतो. फ्रीजमध्ये तो आतमध्ये असतो आणि रूममध्ये तो तुमच्या रूममध्ये असतो, बाहेर असतो. आता जर हा पूर्ण प्रोसेस आपण एकत्र पाहिला तर रेफ्रिजरंट हा एक सायकल पूर्ण करत असतो. तो कॉम्प्रेसरमध्ये जाऊन कॉम्प्रेस होऊन गरम होतो, त्यानंतरला उष्णता बाहेर टाकून तो लिक्विडमध्ये जातो, अचानक एक्सपांड होऊन तो थंड होतो आणि त्यानंतरला आतली उष्णता ॲब्सॉर्ब करून तो पुन्हा गॅसमध्ये जातो. तर हे सायकल कंटिन्यू होत असतं आणि त्याच्यामुळेच कूलिंग इफेक्ट हा कायम राहतो. आता एक महत्त्वाचा प्रश्न, एसी आणि फ्रीज जर या एकाच प्रिन्सिपलवरती काम करत असतील तर ते वेगळे कसे? तर फ्रीज हा एका बंद खोलीमध्ये असतो आणि त्याच्या बाहेर ज्या कॉइल्स असतात त्या कॉइल्समधून तो उष्णता बाहेर टाकतो. तर एसीमध्ये उष्णता ही रूमच्या बाहेर टाकली जाते. उन्हाळ्यात बाहेरचं तापमान खूप जास्त असतं, त्यामुळे कंडेन्सरला उष्णता बाहेर टाकणं खूप कठीण जातं. हे म्हणजे असं झालं की एका गरम ठिकाणामधून अजून उष्णता बाहेर काढून ती बाहेर टाकणं, त्यामुळे सिस्टमला खूप जास्त मेहनत करावी लागते आणि वीज खूप जास्त प्रमाणामध्ये जाते. जर आपण थोडासा डीपर विचार केला तर रेफ्रिजरंट हा टेम्परेचर आणि प्रेशरमध्ये बदल अनुभवत असतो. जिथे प्रेशर जास्त तिथे टेम्परेचर जास्त, जिथे प्रेशर कमी तिथे टेम्परेचर कमी. आणि याच प्रिन्सिपलवरच्या आधारे एसी आणि फ्रीज आपलं टेम्परेचर कंट्रोल करत असतात. एसी किती इफिशियंट आहे हे समजण्यासाठी आपण एक साधा विचार करू शकतो. जर एखादा एसी कमी वीज वापरून जास्त कूलिंग देत असेल तर तो जास्त इफिशियंट. पण प्रॅक्टिकल लाईफमध्ये हीट लॉस, चुकीचे इन्स्टॉलेशन आणि दरवाजे उघडे ठेवणे याच्यामुळे एफिशियन्सी कमी होते. लोक सहसा एसी 16 डिग्री सेंटीग्रेड टेम्परेचरवरती ठेवतात आणि असा विचार करतात की रूम लवकर थंड होईल. पण एसी हा कॉन्स्टंट स्पीडने काम करत असतो,
त्यामुळे 24 डिग्री सेंटीग्रेडवरती ठेवणं हे जास्त इफिशियंट होतं. तसंच दरवाजे आणि खिडक्या उघडे ठेवणे ही खूप मोठी चूक आहे. त्याच्यामुळे उष्णता ही बाहेरची उष्णता आतमध्ये येते आणि सिस्टमला खूप जास्त प्रमाणात काम करावं लागतं. AC आणि फ्रीज आपल्याला खूप कम्फर्ट देतात, पण त्याच वेळी ते बाहेरच्या वातावरणामध्ये उष्णता वाढवत असतात. आपण आपल्या थंडाव्यासाठी काही प्रमाणामध्ये एन्व्हायरमेंटवरती परिणाम करत असतो. यातून आपल्याला एक गोष्ट कळते की AC आणि फ्रीज हे थंडी तयार करत नाहीत, ते उष्णता एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी ट्रान्सफर करत असतात. आता पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही AC आणि फ्रीजकडे बघाल त्यावेळी ह्या गोष्टी लक्षात ठेवा की AC आणि फ्रीज थंडी तयार करत नाहीत, तर ते उष्णता एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी पाठवत असतात. तर असे इंटरेस्टिंग व्हिडिओज बघायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.